हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आम्ही पण मजेतच आहोत. फक्त थोडंसं मला तुम्हाला माहीतच आहे, मी याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की मला थोडं बरं नाही आहे. बाकी सगळं ओके आहे. त्याचसोबत एका ब्लॉगला आता एंड केलं थोड्या वेळाआधी आणि तिथूनच आता नेक्स्ट ब्लॉगला स्टार्ट केलेलं आहे मी. तर तुम्हाला माझे गणपतीचे व्हिडिओज खूप जास्ती आवडले आणि तुम्ही माझ्या चॅनलला खूप छान सपोर्ट केलेला आहे. त्यासाठी तुम्हाला थँक्यू. आणि मी इतकी हॅप्पी आहे, तुम्हाला मी सांगूच शकत नाही. मी म्हटलं मला गणपती बाप्पाच पावले. आणि त्यासोबत रुजुल पण झोपलेला होता, तर तो उठलेला आहे आणि त्याची आता इथे मस्ती चालू आहे बघा. कसं बघतो. तर तो आता खेळत आहे आणि हे तर ऑफिसला गेले आहेत, तर ते माहिती नाही आता कधी येतात. आणि त्यासोबत काय नाही, मोसम तर इतकं विचित्र झालं आहे, असं पूर्ण अंधार झाला आहे बाहेर आणि वाटते की पाऊसच येणार आहे. मगाशी येऊन गेला एकदा पाऊस, पण आता थांबलेला आहे. अजून येईल असं वाटते कारण खूप अंधार झालेला आहे. मी इकडे ह्याच्यासाठी बघत आहे, माझ्यासमोरच खिडकी आहे तर तिथनं मला बाहेरचं दिसतं आहे त्याच्यामुळे. आणि बाकी काय नाही. आज हेअरवॉश केलं होतं तर थोडेसे ओले आहे. हे ना याला रुजुलला पकडते तेव्हा मी पूर्ण केस बांधून घेते, नाही तर तो ना माझे केस पकडतो. मग एकतर माझे केस एवढे म्हणजे गळत आहे की काय सांगू. बघा, तुम्ही बघू शकता पूर्ण पातळ झालेत माझे केस. आणि त्याच्यासोबत हा इतकं ओढते तर मग तसे पण तुटतात, तर मी ना बांधून ठेवले होते केस. तर आता थोडेसे असे मोकळे केले कारण ना ओले आहे थोडे आणि माझे केस ना किती इतके पातळ तरी लवकर वाढत नाही. माहिती नाही, माझ्या केसांचा प्रॉब्लेमच आहे. आणि माझ्यासारखे सेम केस रुजुलचे, त्याचे पण केस ना वाढत नाहीत लवकर. तर असं सगळं आहे. बघू आता याचं हे किंग चालू आहे. काय म्हणतं, तो खेळायसाठी म्हणता शाळेत. तर मी बोलत आहे ना त्याला, जरा अटेन्शन पाहिजे आहे माझं, ते त्याला काही भेटत नाही आहे, त्याच्यामुळे तो आता हे करत आहे. तर चला मग भेटतेच तुम्हाला थोड्या वेळात. बाकी जे काय घडते आज रात्री बघू, नाही तर हा व्लॉग तर उद्यापर्यंत कंटिन्यू राहणारच आहे. कारण आज काही हे कंप्लीट होणार नाही असं मला वाटते, कारण आता बराच वेळ झाला आहे मी स्टार्ट केला आहे. बघू कितपत शूट होते आणि काय काय तुमच्यासोबत शेअर करणं होते. तर चला भेटूच नंतर. हाय फ्रेंड्स, तर आता झाला नेक्स्ट डे आणि सकाळचे वाजले 11. त्याचसोबत सकाळची कामं झाली आणि आज जेवण बनवायचीच आहे. मी अजून आता बघते, कारण यांच्या ऑफिसमध्ये गणपती विसर्जन आहे आज, तर तिथे आमचं लंच आहे. त्यासोबत मला काहीच खायची इच्छा नव्हती कारण तोंडाला टेस्टच येत नाही, पूर्ण पांचट झालं आहे तोंड. आणि त्यासोबत मला आणि रुजुलला दोघांना सारखंच होतं आहे. तर रुजुलला मी झोपवलं, त्याची आंघोळ वगैरे सगळं झालं, तो झोपला. त्यासोबत मोसममुळे हे सगळं प्रॉब्लेम होता. मोसम इतकं विचित्र आहे. काल पूर्ण पाऊसचाच मोसम होता ना, सकाळपासून असं ऊन पडलं आहे. त्याचसोबत सकाळी उठले तर बाहेरचं काही दिसत नव्हतं, एवढे धुके पडले होते. पण ते शूट करायचं राहून गेलं माझं, कारण माझी सकाळी उठल्यावर काही इच्छाच नव्हती. पटापट मी कामं आवरले आणि आंघोळ वगैरे केली. तर असं सगळं आहे. त्याचसोबत आता बघते पुढे काय होते. जर दुपारून काही खायची इच्छा झाली तर बनवते, नाही तर आता ना मला ढोकळा खाऊशा वाटत होतं, तर यांना म्हटलं मला ढोकळा आणून द्या. थोडंसं म्हणजे वेगळं काय खाईन तर तोंडाला काहीतरी छान वाटेल. मला ना ॲक्च्युली काय होतं आहे, गोड काय खाताना तर काय वाटत नाही आहे, पण असं जे तिखट जेवणाकडे तर बघूशच वाटत नाही आहे, असा प्रॉब्लेम झाला आहे. बघू, होईल ठीक उद्यापर्यंत. आता काय करू शकत नाही. ते सर्दी वगैरे होते तर कसं वाटतं ना तसं वाटतं, पण सर्दी पण नाही झाली मला प्रॉपर, ना नाक वाहता ना काय, फक्त टेस्टचा प्रॉब्लेम झाला. तर चला भेटते तुम्हाला नंतर.
त्यानंतर मी इथे किचनमध्ये आले आणि इथे आता मला हे थोडे बॉटल वगैरे वॉश करायचे होते, तर ते करून घेते म्हटलं. कारण हे शॉपमध्ये गेले होते तर यायचेच होते. आणि लेडीजचं कसं असते, बरं असो किंवा नसो, पण जी कामं गरजेची आहे डेलीची ती तर करावीच लागतात. ती आपण कोणाच्या भरोसे ठेवणार ना. तरी हे मदत करतात मला, असं नाही आहे. पण ते पण ऑफिसला जाणार होते तर ते पण किती काय करणार. कारण आधीच त्यांना बरं नव्हतं तर त्यांच्या सुट्ट्या झाल्याच आहे, म्हणून त्यांच्यावरही डिपेंड नाही राहू शकत जास्ती. त्याचसोबत इथे कालचे कपडे स्टँडवरच आहे, ते मी ठेवायचीच आहे. आणि पसारा बघा, कपडे कितीही धुवा आणि किती घड्या करा, पसारा होतच आहे कपड्यांचा. तर हे सगळं आवरते मी थोड्या वेळात. तुम्ही तिथे आता कपड्यांचा पसारा बघितलास, त्याचसोबत आता ना मला रुजूलचे कपडे धुवायचे होते. तर रुजूलचे कपडे पण मी मशीनलाच धुते. तर ते ना मी आमच्या कपड्यांसोबत नाही धुत, त्याचे वेगळेच कपडे धुते. कारण त्याचे कपडे काही जास्ती खराब नसतात, तर ते क्विक वॉशला लावलं की ते पटकन होऊन जातात. तर त्याचे कपडे मी असे वेगळेच लावते. आणि त्याचे एकट्याचेच बरेच कपडे असतात रोजचे. कारण कधी काय पाणी लागून जाते, कधी ओले होऊन जातात, कधी एखाद्या वेळेस खराब पण होतात. मग 1-2 वाकड अशा सगळं असतात, तर ते होतातच त्याचे कपडे. तर ते मी आता इथे मशीनला लावून दिले. त्यानंतर हे पण आले होते, मी मशीनच लावत होती. तर यांना मी ढोकळा सांगितला, तर हे बघा गरम गरम वडापाव दिसले ते घेऊन. त्यांना वाटलं की वडापावनी माझ्या तोंडाला टेस्ट येईल, पण मी वडापाव खाल्ला. माझं तोंड बघा, मला असं गंध वाटलं ते खाल्ल्यानंतर. मी म्हटलं यांना असं वाटतं कशाला खाल्लं. हाय. तर रुजलची झोप पण झाली आणि उठला पण. आज ती झोपलाच नाही, अर्धा तास वगैरे झोपला असेल. उठून गेला आणि आता आम्ही दोघं बघा. ओ, त्याचसोबत आता ढोकळा सांगितलं यांना, ते वडापाव पण घेऊन आले. तर आता वडापावच खाल्ला मी, त्याची पण टेस्ट नाही येत आहे. असं वाटलं कशाला खाल्लं. आणि त्याचसोबत ढोकळा पण आलेला आहे, पण तुम्ही दुपारून खाईन जर वाटलं तर. आता तर नाही खात, कारण आता मी काय जेवण बनवणारच ना आज. डिसाईड आहे माझं, कारण हे तर तिकडेच खाणार आहे. मग आता मी कशाला बनवणार. आता रुजुलाने मी आम्ही असे राहणार दिवसभर. तर चला मग बघू काय होते पुढे. काही झालं तर तुमच्यासोबत शेअर करेन, नाहीतर काय नाही. इथे आता हे थोडेसे याला एंटरटेन करत होते, कारण ना मला त्याच्यासाठी खायचं बनवायचं होतं. तर मी म्हटलं हा काय राहणार नाही, कारण हा झोपून उठला होता. तर मी म्हटलं फक्त 2 मिनटं याला बघा, मी पटकन याचं बनवते. तर त्याचं ना बनत आलंच होतं, गॅसवरच ठेवलं होतं. मग मी यांना म्हटलं की तुम्ही निघा, मी आता याला फूड देते. तर त्याचं इथे आता हे बनवून रेडीच झालं होतं. प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवते, कारण खूप गरम असते ते, तर तेवढं गरम मी त्याला देत नाही. थोडं 5-7 मिनटं आधी थंड करून घेते प्लेटमध्ये, फॅनमध्ये ठेवून, आणि मग त्याला देते. तर तो आता जेवण करून घेणार, कारण जेवण करायचा वेळ झालाच होता त्याच्या. आणि झोपून उठला तर त्याला भूकही लागलीच होती. त्याच्यामुळे इथे देऊन देतात त्याला गरम, म्हणजे थोडंसं कोमटच देते. कारण त्याला पण ना माझ्यासारखंच होतं आहे. मला कसं, त्याला पण मला असं वाटते त्याच्याकडे बघून की त्याला पण माझ्यासारखंच वाटत असेल. कारण तो तर बिचारा सांगू शकत नाही. कधी कधी असं वाटतं छोट्या मुलांना काय व्हायलाच नाही पाहिजे, कारण बिचाऱ्यांना काय सांगता येत नाही. आपण तरी आपलं कसं काय होतं आहे काय नाही ते सांगू शकतो. पण असो, होईल तो पण बरा. तो आणि मी सोबतच खराब झालो, तर आम्ही सोबतच बरे पण होऊ. तर असं सगळं होतं. आणि मग त्याच्यानंतर काही शूट नाही केलं मी. त्याला फीड वगैरे म्हणजे चारून वगैरे देते, आणि मग हे पण ऑफिसला निघून गेले. आणि या व्लॉगला त्याचसोबत मी इथेच एंड पण करणार आहे. तर हे मला काहीतरी बोलत होते इथं, लक्षातही नाही मला. तर चला फ्रेंड्स, भेटू आपण उद्याच्या अशा एका छानशा व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला व्लॉग आवडला तर एक लाईक नक्की करा. तोपर्यंत बाय, टेक केअर.